नमस्कार. मी तेशल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा विषय आहे राशीनुसार वास्तू. यावर ज्योतिषशास्त्रांच्या मदतीनं आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी. गुरुजी, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले, संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची अनेक सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपले शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण राशीनुसार वास्तू या विषयावर बोलतोय, तर घराच्या वास्तू आणि दुकानाच्या किंवा कारखान्याच्या वास्तूमध्ये काय फरक आहे नेमका? सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, हं, की खूप काही लोकांचं असं मत आहेत, की जेव्हा आपण घरी राहतात, हं, हं. तर घरच्या वास्तू चांगला पाहिजे. हो. खूप काही लोकांना हे माहीत नाही आहे, की जेवढा फरक आपल्याला जे घरच्या वास्तू हं, आहे, हं. त्याच्यामध्ये जेवढा फरक पडतो, तेवढा फरक तुम्हाला कमर्शियल वास्तूमध्ये पण पडतोय. अच्छा. म्हणजे फक्त असं नाही आहे, की तुम्ही घरी राहिल्यावर तुम्हाला फक्त वास्तूवर लक्ष द्यायचं. तुम्ही जिथं काम करताय ना, तिकडे पण तुम्ही तेवढं लक्ष द्या वास्तू अनुसार, की आपली प्रॉपर्टी जी आहेत, ते कुठली दिशामध्ये आणि घरच्या वास्तू आणि कमर्शियल वास्तू जे तुम्ही प्रश्न विचारला, हं, त्याच्याबद्दल मी बोलतो, की असं नाही आहे, की जसं तुम्हाला म्हणजे जर तुमची कुंडलीमध्ये सूर्य खूप चांगला आहे, तर तुम्हाला पूर्वाभिमुख घर जे आहेत, ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. पण हे गरजेचं नाही आहे, की हं, तुमची जे कमर्शियल प्रॉपर्टी हं, म्हणजे हं. तुमची दुकान असू द्या, शोरूम असू द्या, फॅक्टरी, कंपनी जे काही आहेत, ते पण पूर्व दिशा मग विमुख पाहिजे, तसं नाही आहे. खूप काही वेळ असं पण होतं, की जर खूप काही लोकांना दक्षिणमुखी प्रॉपर्टी भेटली, त्याच्यामध्ये ते पण खूप राईज करताय. हं. म्हणजे घरच्या वास्तू एकदम वेगळा आहे आणि तुमच्या जे कमर्शियल वास्तू जिथं तुम्ही काम करताय, व्यापार, तुम्ही कंपनीच्या माध्यमातून, फॅक्टरीच्या माध्यमातून जिथे तुम्ही काम करताय, तो वास्तू एकदम वेगळा आहे. म्हणजे असं नाहीये जर तुमचं ऑफिस, तुमची दुकान दक्षिणमुखी आहे, तर तुमच्यासाठी खराब आहे, निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला तिकडे भेटते. खूप काही लोक असं म्हणतात, पण हे खरं नाहीये. याच्यासाठी सगळ्यात आधी हे महत्त्वाचं आहे, तुमचा कोणता ग्रह कुंडलीमध्ये चांगला नाहीये आणि कोणता ग्रह तुमचा खूप चांगला आहे. त्यानुसार तुम्हाला वास्तूवर डिसिजन घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर आपण कॉमनली जर पाहिलं, तर जे दक्षिणमुखी फॅक्टरी, दक्षिणमुखी आपलं ऑफिस ते खूप चांगलं राहतो. म्हणजे त्याला आपण म्हणतात एकदम साक्षात शेरमुखी, म्हणजे सिंगसारखा त्याचं काम चालतं. हे एक कॉमन वार्ता मी तुम्हाला सांगतो. पण जर तुम्ही तुमची कुंडली पाहिली, कुंडलीमध्ये जे ग्रह उत्तम आहेत, त्या ग्रहानुसार जर तुम्ही कमर्शियल वास्तू जर तुम्ही मॅनेज केलं, तर तिथं तुम्हाला खूप चांगली उन्नती आणि तरक्की भेटणार. नक्कीच गुरुजी, तुम्ही आता म्हणालात की ग्रहानुसार वास्तूची दिशा ठरवायची असते. वास्तू कुठे घ्यायची, काय घ्यायची याचा निर्णय घ्यायचा असतो. मात्र दुकानात आपलं कॅश काउंटर असतं, की दुकानात किंवा कारखान्यामध्ये आपण जिथे बिझनेस करतो, तिथे कॅश काउंटर नेमकं कोणत्या दिशेने ठेवणं गरजेचं आहे? खूप चांगला प्रश्न केला तुम्ही. हं, लोकांना मी सांगतो, तुम्ही एकतर तुम्ही हे आधी जाणून घ्या, की ज्योतिष आणि वास्तू हा एकच आहे, म्हणजे काही वेगळा नाही आहे. ज्योतिष आणि वास्तू हा दोघांवर जर आपण लक्ष दिला ना, हं. तर आपल्याला कधीच त्रास होणार नाही. खूप काही वेळ कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, दुकानमध्ये खूप काही लोक म्हणतात आमच्या म्हणजे पैसे खूप येतात, पण ते कुठे जाताय? कधी-कधी असं पण वाटतं बाबा कुणी आमच्या म्हणजे कुणी कारीगर, कामगार कुणी चोरी करतोय, असं पण म्हणजे यासारखी पण खूप कंप्लेंट्स भेटताय. म्हणजे त्यांना माहिती नाहीये, पण ते पैसे खूप येतात, पण तेवढे पैसे त्यांना राहत नाही. हं. तर मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही उत्तर दिशेला कॅश काउंटर ठेवला, म्हणजे जे आपली पश्चिम आणि दक्षिणची जी दिवार आहे, तिथं तुम्ही जर उत्तर दिशाकडे तुम्ही जर कॅश काउंटर ठेवला, त्याच्यामध्ये निश्चितपणे एक ते पैसे खूप जास्त येणार.
नंबर 2, अजून एक लक्ष ठेवायचं, म्हणजे जे कोणी कारीगर आहेत या जे कोणी कार्यकर्ता आहेत, जे सामान विक्री करताय, ते सामान विक्री करताना जर त्याच्या मुख पण उत्तर दिशाकडे आहेत, तर अजून चांगलं आहे. म्हणजे काय असतं, त्यावेळी तो जे ग्राहक आहे, तो समोरचा माणूस तुमच्याकडून सामान जास्त घेतोय आणि त्याची इच्छाशक्ती पण वाढून जाते आणि तुम्हाला पैशांचा खूप लाभ होतोय आणि उत्तर दिशाकडे जे राहिलेला कॅश काउंटर आहेत, हं. तिथं कधीच कमी पडत नाही. हे तुम्ही एकदा करून बघा. आणि नंबर 2, जे आपला कॅश काउंटर उत्तर दिशेला ठेवला ना, दर अमावस्येला, दर पौर्णिमेला एक काम नक्की करायचं तुम्हाला. तिथं एक दिवा लावायचा, धूपबत्ती लावायच्या आणि खूप काही लोक काय करताय, नॉर्थ वेस्ट म्हणजे हं. कधी-कधी काय उत्तर दिशा आणि पश्चिम हं, हं. ते खूप जवळ आहे. तर उत्तर पश्चिमकडे जर तुमचा कॅश काउंटर गेला, तर त्याला आपण म्हणतात वायुकोन. जसं वायू टिकत नाही ना एक जागा, तसं पैसे पण टिकणार नाही. तर हे चूक करायचं नाही कधी. नॉर्थ वेस्ट कॉर्नरमध्ये एकदम नको. जर तुम्ही आजच्या आज चेक करा. जर तुमच्या कॅश काउंटर नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर पश्चिम वायव्य कोणमध्ये आहेत, त्याची दिशा इमिडिएट चेंज करा तुम्ही. जे तुमची जे कंप्लेंट आहे ना, की हं. आमची ग्रहचाल खूप चांगली आहे, आमची कुंडली खूप चांगली आहे, गुरुजींनी सांगितलं तुमचा खूप चांगला होणार आहे आणि तुम्ही जर कॅश काउंटर तुम्ही ठेवला वायव्य कोणमध्ये, तर पैसे कसे टिकणार? पैसे कसे येणार? येणार खूप पैसे, पण राहणार नाही आणि अनएक्सपेक्टेड लॉसेस पण होणार. म्हणजे आज हे खराब झाला, उद्या ते खराब झाला, यासारखी कंप्लेंट. तर म्हणजे नॉर्थ वेस्टमध्ये एकदम नको. तुम्ही प्रॉपर उत्तर दिशामध्ये कॅश काउंटर ठेवा आणि मग तुम्ही त्याचा परिणाम बघा. नक्कीच. गुरुजी म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय, की कॅश काउंटर उत्तर दिशेला ठेवणं गरजेचं आहे. तसंच मला पुढे असं विचारायचं आहे, की व्यवसाय करताना मालकाने कोणत्या दिशेला बसायला हवं? हो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात आधी जे महत्त्व जे आहेत कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, दुकानमध्ये, ते मालकचं आहे. म्हणजे मालकचं जर तोंड आहे, जर तो एकदम बरोबर दिशेला आहे, तर निश्चितपणे तो दुकान, फॅक्टरी, कंपनी खूप चांगल्या पद्धतीने चालणार आहे. कसं काय त्याच्या भाग्य त्याच्यासोबत जोडलेलं आहे. तर तुम्ही पूर्व दिशाकडे आणि उत्तर दिशाकडे तुमच्यासाठी फक्त 2च दिशा आहे. पूर्व आणि उत्तर. हं. आणि खूप काही वेळ काय असतं, की जे आपला केबिन आहे, तर केबिनमध्ये कधी-कधी म्हणजे जे टेबल्स वगैरे आहेत, ते आपण उत्तर दिशेने प्रॉपर आपण ठेवू शकत नाही. जागा कमी आहे, खूप छोटं स्थान आहे. तर तुम्ही काय करा, टेबल तुम्ही कुठलीही दिशामध्ये राहू द्या, पण तुमच्या जे मुख आहे, ते जर तुम्ही उत्तर दिशेला केला, उत्तर दिशा म्हणजे सर्वोपरी. हं. फर्स्ट तुम्ही जे प्रायोरिटी द्या, ते उत्तर दिशेला. आणि जर उत्तर दिशेला जर शक्य नसेल, तर तुम्ही पूर्व दिशेकडे तुम्ही तोंड करा. मग तुम्ही जर कोणतेही डिसिजन घेतले, चेक साइन केले किंवा काही तुम्ही कंपनीसाठी, दुकानसाठी जे काही डिसिजन घेतला, ते निश्चितपणे तुमच्या फेवरमध्ये राहणार. आणि कधी-कधी जर विपरीत दिशामध्ये आपण बसलेलो आहे, तर तुम्ही कितीही मेहनत करा. खूप काही लोक म्हणतात, "आम्ही खूप मेहनत करतो. आम्ही सकाळपासून हं. संध्याकाळपर्यंत, रात्रपर्यंत आम्ही काहीच बघत नाही आणि इतकं काम करताय ते म्हणजे आजारी पण पडून जात." तुम्ही कितीही काम केलं, पण जर व्यवस्थित दिशेने तुम्ही काम केला नाही ना, तर तुमची दशा कधीच बदलणार नाही. म्हणून दिशाच्या खूप महत्त्व आहेत. परत मी सांगतो, जेवढी जन्मपत्रिका म्हणजे तुमची कुंडलीचे ग्रह जे आहेत, त्यांचा जे प्रभाव तुमच्यावर पडतो, तेवढा प्रभाव वास्तूचा पण तुमच्या स्थानवर, तुमची दुकानवर, व्यवसायावर, तुमच्या घर सगळ्याकडे वास्तूचा प्रभाव राहतो. म्हणून तुमची दिशा एकदम बरोबर चूज करा. निश्चितच गुरुजी तुम्ही ही दिलेली माहिती खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आपण करायच्या हे आपण ठरवत असतो. फोन आलेला आहे, आपण फोन घेऊया. सुनीता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुनीता तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आपला प्रश्न विचारा. ठीक आहे. माझा मुलाचा प्रश्न आहे मॅडम. हां, बोला. माझा मुलगा सर 85 पॉईंटनं कटला यावर्षी 2-3 वर्ष झालं त्याच्या मिलिटरीच्या परीक्षा देते ती असंच होत आहे. तुम्हाला मुलाबद्दल विचारायचं? मुलाबद्दल विचारू. हां, नाव काय त्याचं? त्याचं नाव आदेश आहे. हां. त्याची जन्मतारीख? जन्मतारीख 5/9/2002.
ओके. आणि जन्म ठिकाण ते माझ्या माहेर झालं तिकडे हातगावला. आणि जन्म वेळ पण माहिती आहे का तुम्हाला? हो 6:30 संध्याकाळची. संध्याकाळी 7:30 वाजता. हा. जन्म तारीख एकदा परत सांगा बेटा. 5 हा 5/9/2002. ठीक आहे, ठीक आहे. हा, सगळ्यात आधी याच्या कॅरियर बद्दल मी तुम्हाला सांगतो. आता हा. त्याला सरकारी नोकरीकडे लक्ष द्यायचं. सरकारी हो, हो. नोकरीचे खूप चांगले योग आहे आणि तो तयारी पण करतोय. फक्त हो. तो 1.5 वर्षापासून त्याची जे तयारी आहे ते खूप हा. चांगल्या पद्धतीने चालू आहे, पण त्याला सफलता भेटत नाही, सक्सेस भेटत नाही. आणि कधी-कधी काय असतं, असं 2 वेळ झालेला आहे त्याच्यासोबत. म्हणजे ते खूप जवळ, म्हणजे ते नोकरीच्या खूप जवळ गेलो आणि त्याला हो. ते नोकरी नाही भेटली. ठीक आहे. नाही. तर त्यासाठी काय करायचे, एक उपाय सांगतो मी. ते उपाय तुम्ही त्याला सांगा. दर ठीक आहे. मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन, ठीक आहे, एक चमेलीचे तेलचा दिवा लावायचा आणि 5 लाडूचा भोग लावायचे. हे 10 मंगळवारपर्यंत याला करायचे. रोज हनुमान चालीसा वाचायला तुम्ही सांगा याला. ठीक आहे. हे 2 हनुमान उपाय जर चालीसा. केले ना, तर याची सरकारी हा. नोकरीचे योग अजून थोडेसे स्ट्रॉंग होऊन जाईल आणि याला जे सरकारी नोकरी भेटणार ते एप्रिल 2025 पासून हा. योग चालू झालेला आहे आणि 2026 अगस्त पर्यंत होऊन जाईल. ठीक आहे ना? ठीक आहे. हां, आशीर्वाद. धन्यवाद सुनीताताई आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, आपण पुढच्या प्रश्नांवर येऊया. माझा पुढचा प्रश्न असा आहे की व्यवसाय सुरू करताना कंपनीचे नाव राशीनुसार ठेवावं का? हो, खूप चांगला प्रश्न आहे. हं. आणि मी एक विषय सांगतो. कधी-कधी काय असतं, जर आपण जास्त घाई केली, जे आपण कंपनीचं नाव ठेवताय आणि कंपनीचं नाव ठेवताना तुम्ही जर काही मागे-पुढे काही बघितलं नाही, हं, ते हं. कधी-कधी खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातो. जर तुम्ही राशी अनुसार, म्हणजे कंपनीचं नाव आणि तुमचं नाव, जे प्रोप्रायटरशिपमध्ये तुमचं नाव जे येणार, त्या नाव राशी ते खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या नाव आणि कंपनीच्या नावामध्ये जर राशी मैत्री झाली, तर तुम्हाला कधी त्रास होणार नाही. आणि हं. नंबर 2 अजून एक विषय याच्यामध्ये, कधी-कधी आपण पार्टनरशिप पण करतोय. हं. त्या पार्टनरचं जे नाव राशी, म्हणजे पार्टनरचं जे नाव आहे, त्याची हं. राशी आणि आपली राशी जर त्याच्यामध्ये मित्रता नाही आहे, तो पण प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून खूप लवकर पार्टनरशिप तुटून जाते. आणि तुम्ही जर काही कंपनीचं नाव तुम्ही शत्रू राशीवर तुम्ही जर ठेवला, हं, हं. तर तो कंपनी जास्त चांगल्या पद्धतीने चालत नाही. तर तुम्हाला हे कंपनी असू द्या, तुमची दुकानचं नाव असू द्या, व्यापार कोणताही करा तुम्ही, पण त्याच्यामध्ये जे तुम्ही काही ब्रँड नेम रखताय तुम्ही, त्याचं नाव जे काही तुम्ही ठेवताय ना, त्यासाठी तुम्हाला एकदा हे खूप नक्की, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही बघा, की राशी मैत्री खूप गरजेचं आहे. गुरुजी, या विषयावर तर आपण बोलूच, मात्र आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे मुंबईहून ओमकार यांचा. ओमकार, आपलं लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार गुरुजी. हां, नमस्कार. मला विचारायचं होतं, माझा मुलगा आहे 3 वर्षाचा. हं. तो चिडचिड भरपूर करतोय. ओके, ओके. काय डेट ऑफ बर्थ काय बेटा त्याची? 04/10/2021. अच्छा, ठीक आहे. आणि जन्मवेळ? जन्मवेळ आहे 9 रात्रीचे 8, 9.8. आणि जन्म ठिकाण काय बेटा? आपलं अंधेरी. आणि कधी-कधी तुम्ही लक्ष दिलेलं आहे, की तो रात्री घाबरतो पण, म्हणजे कधी-कधी म्हणजे घाबरून हो, जातो हो. तो? हां? हो, घाबरतो तो ठीक आहे, रात्री. ठीक आहे. काय प्रॉब्लेम काय, शनी आणि राहूची दोघांची पीडा याची कुंडलीमध्ये आहेत. तर जर याला नजर खूप लागते बेटा एकतर, ठीक आहे. हां. जर नजर लागली ना, तर तो खूप चिडचिड करणार आणि खूप, म्हणजे त्याचा स्वभाव पण खूप थोडा रागिष्ट होऊन जाणार. आणि नंबर 2, तो रात्री झोपल्यानंतर कधी-कधी तो खूप घाबरणार, ठीक आहे ना, असं तुम्हाला वाटणार. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही काय करा, एक तर याच्या हाताने, म्हणजे याच्या हात लावून सप्तधान्य दर हां. शनिवारी, जे आपले पंछी राहतात ना, ते पंछींना तुम्ही टाका. म्हणजे कबुतरांना जर तुम्ही दाणं टाका, ठीक आहे. आणि जर त्याच्यामध्ये सप्तधान्य तुम्ही घेतलं, सप्तधान्यामध्ये फक्त तुम्हाला एक लक्ष ठेवायचे, बाजरी निश्चितपणे पाहिजे, ठीक आहे. बाजरी असली, बाकी तुम्ही 6 कोणतेही धान्य घ्या. ते सप्तधान्य याच्या हात लावून तुम्ही ते कबुतरांना टाका. नंबर 2, जेव्हा तो झोपतोय ना, तर झोपताना एक लक्ष ठेवायचं, रात्री याचे जे पाय आहेत ना, ते पाय धुतले पाहिजे आणि नंतर तुम्ही त्याला झोपायला सांगा, ठीक आहे. हे 2 काम करायचे. आणि नंबर 3, त्याच्या जे इथं आपलं आज्ञाचक्र राहतो ना, आज्ञाचक्रावर थोडासा केसरचं चंदन रोज लावायचं आहे. तर हे 3 उपाय केल्यानंतर त्याला कधीच त्रास होणार नाही आणि कधीच तो चिडचिड करणार नाही. खूप खूप आशीर्वाद देतात.
धन्यवाद ओमकार आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल. गुरुजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की व्यवसायाच्या ठिकाणी वास्तूनुसार इतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? हो. जेव्हा आपण काम करतो ना, हं, हं. तेव्हा कधी-कधी काय असतं, की आपले जे आपलं कार्यस्थळावर म्हणजे जे व्यापारस्थळी आहे, हं, हं. तिथे जे लोक काम करताय, ते लोक लवकर सोडून जातात. म्हणजे लोक टिकत नाही. हे खूप लोकांची समस्या आहे. एक लक्ष द्या तुम्ही. जर तुम्ही उत्तर आणि पश्चिम हं, हं. हे दोघांचे जे मेल म्हणजे जे वायुकोणमध्ये जर तुम्ही त्यांच्या स्थान किंवा ते जे पाणी पिताय, ते जे काही खाद्यपदार्थचं सेवन करताय, तर खाताना, पिताना जर त्यांच्या पाणी पण जर तिकडे असेल, तर निश्चितपणे ते जास्त दिवस टिकणार नाही आणि त्यांचं हं. स्थान तर तिकडे एकदम नको. म्हणून या गोष्टींवर लक्ष ठेवा. नंबर 2 आधीच पण सांगितलं, की तुम्ही जेवढे आपलं व्यापारस्थळावर जेवढे लोक काम करताय, त्यांना दक्षिण आणि पश्चिम इकडे तोंड एकदम नको आहे. म्हणजे त्यांना काम करताना ते पण उत्तर आणि पूर्वमध्ये जर त्यांनी आपलं मुख केलं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे खूप चांगला रिस्पॉन्स भेटणार. नंबर 3 एक विषयावर नक्की लक्ष ठेवायचं. जे आपला मुख्य द्वार म्हणजे आपला व्यापारस्थळचं जे सुरुवात आहे, ते आपला मुख्य द्वारपासून आपलं सुरुवात होतं. ते मुख्य द्वार जे आहेत म्हणजे जे मेन गेट तुमच्या ऑफिसचं मेन गेट असू द्या, तुमची शॉपचं मेन गेट असू द्या, शोरूमचं असू द्या, ते एकदम मध्यवर्ती पाहिजे. खूप काही लोकांचं जे गेट आहे तो एकदम एक बाजूला राहतो. तो बरोबर नाही आहे. म्हणजे तुम्ही जर मध्यवर्ती जर गेट ठेवला ना, तर तुमची जी बरकत आहे ते दुनी, तिगुनी, चौगुणी होणार. नंबर 3 खूप काही लोकांचं असं मत आहे, की आमचं जे मागचं जे स्थळ आहे, म्हणजे मागचं जे स्थान आहे, हं. ते थोडंसं छोटं आहे आणि जे समोरून जे आपलं स्थळ आहे, ते थोडंसं चौडं आहे. तर जर समोरून तुमचं स्थळ चौडं आहे, तर तुम्हाला बरकत जास्त होणार. म्हणजे त्याला आपण शेरमुखी, सिंगमुखी म्हणतात आणि सिंगमुखी व्यापार स्थळ तुम्हाला खूप लाभणार, तुम्हाला खूप फळणार. तर यासारखी जे म्हणजे वास्तू टिप्स जे आहे, जर तुम्ही थोडासाही तुम्ही या गोष्टांवर लक्ष दिला, तर तुमचा व्यापार चांगल्या पद्धतीने चालणार आहे आणि तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. निश्चितच गुरुजी, तुम्ही खूप छान मार्गदर्शन आणि खूप छान माहिती दिली. म्हणजे ज्योतिषशास्त्राची माहिती ही प्रेक्षकांना खरंच हवीशी असते आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन देखील केलं. तुम्ही इथे आलात, आमच्याशी छान मार्गदर्शन करून प्रेक्षकांना ज्या गोष्टी सांगितल्यात त्या खूपच त्यांच्या उपयोगी पडतील. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि लोकांना खूप खूप आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रवदश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.